नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज राज्यसभेचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, पण त्याच्याबद्दल बोलायचं नाही आपल्याला. राज्यसभेचे उमेदवार होतील, जिंकतील, कोणी पराभूत होतील किंवा बिनविरोध निवड होईल, तो नेत्यांचा आणि त्या पक्षांपुरताच मर्यादित असलेला प्रश्न आहे आत्ता. त्यापेक्षा महत्त्वाचे प्रश्न देशापुढचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न देशापुढचा जो आज आहे तो शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेचा. शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांची संख्या फुगत चालली आहे दिवसेंदिवस. देशातली, महाराष्ट्रातली. देशभरात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन छेडलं जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना किमान ज्याला आधारभाव मिळावेत म्हणून स्वामीनाथन अहवाल आलेला होता. त्या स्वामीनाथन यांना, कृषीशास्त्रज्ञ, त्यांना आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पण असा तो सन्मान करायचा आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांची मागणी आहे किंवा मुख्य मागण्या आहेत त्याच्याकडे कानाडोळा करायचा, ही नरेंद्र मोदी सरकारची रीत आहे. ज्या पद्धतीने OBC जात गणनेचा प्रश्न सोडवायचा नाही किंवा ती मागणी मान्य किंवा एकूण जातगणनेची मागणी मान्य करायची नाही आणि कर्पूरी ठाकूर यांना मात्र भारतरत्न द्यायचं, किंवा शेतकऱ्यांच्या मागण्यांना कुठलाच प्रतिसाद न देता चौधरी चरणसिंग जे शेतकऱ्यांचे नेते होते, म्हणजे मध्यम जातीतल्या बागायतदारांचे, बड्या शेतकऱ्यांचे नेते होते, ते विशेषतः उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात त्यांचा दबदबा होता. माजी पंतप्रधान त्यांच्या नातू जयंत चौधरी, जे काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीचा भाग होते, त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी म्हणून त्यांच्या आजोबांना भारतरत्न द्यायचं, ही भाजपची रणनीती आहे किंवा कुटील नीती आहे. आणि दिल्लीमध्ये आज जे शेतकरी दिल्लीच्याकडे कूच करत आहेत, पंजाबमधले, हरियाणामधले आणि अन्य ठिकाणचे, त्यांना अडवलं जात आहे. त्यांच्यावरती म्हणजे या वेगवेगळ्या अशुद्धूर सोडणं, त्यांना येऊ न देणं, त्यांच्या मार्गामध्ये काही अडथळे निर्माण करणं आणि त्यांना सांगायचं की मी चालत गेला दिल्लीकडे हरियाणामधनं तरी हरकत नाही, पण चालतसुद्धा जाण्याला त्यांचा विरोध केला जातो. ट्रॅक्टर न्यायला तर विरोध केला जातोच आहे. आणि त्यांना सांगण्यात येतं आहे की त्यांची काय मागणी आहे की आम्हाला आधारभाव मिळाले पाहिजे, त्यासंबंधी कायदा करा. अनेक कापसाचे, सोयाबीनचे, कांद्याचे, अनेक शेतमालाचे भाव पडलेत, कोसळले आहेत. खोटी आश्वासनं देऊन, भूलथापा देऊन तुम्ही आम्हाला गंडवत आहात. आणि आता शेतकरी आंदोलनाच्या पवित्रात आहे असं म्हटल्याबरोबर एक समिती नेमू, पुन्हा आणखीन एक समिती नेमू, किंवा समितीला तुम्ही काही तुमचं म्हणणं मांडा, मग आपण विचार करू, अशा पोकळ आश्वासनांनी त्यांचं तोंड गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. 3 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचं ऐतिहासिक आंदोलन झाल्यानंतर त्याला बदनाम करण्याचं, ते खलिस्तानी आहे, त्याला पाकिस्तानची फूस आहे, आंतरराष्ट्रीय पैसा येतो आहे तिथे, ते दहशतवादी आहेत, असे वाटेल ते खोटे नाटे आरोप करून त्या आंदोलनाची बदनामी केली तरीसुद्धा शेतकरी हटले नाहीत. आणि शेवटी नरेंद्र मोदींना 3 वादग्रस्त कृषी विधेयकं मागे घेऊन पूर्णपणे माघार घ्यावी लागली आणि शेतकऱ्यांच्या पुढे बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. नरेंद्र मोदी सहसा आपल्या पोझिशनवरून, आपल्या भूमिकेवरून हटत नाही, पण त्यांना शेतकऱ्यांनी नमवलं आणि ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि चांगली गोष्ट घडली. पण त्याच्या पुढचा पाऊल आता पडायला पाहिजे. आणि याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे तर महाराष्ट्रात जे मराठा समाजाचं आंदोलन, ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे, यापूर्वी सुद्धा जे 58 मोर्चे निघाले आणि मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबरपासून जे आंदोलन सुरू केलं, उपोषण केलं, त्यानंतर ते नवी मुंबईपर्यंत आले. 1 कोटी समाज ज्या नेत्याच्या मागे आहे त्या, आणि पुन्हा एकदा ते उपोषणाला आता बसले. त्यांचं म्हणणं आहे की जी अधिसूचना आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, ते अंमलबजावणीची पावलं पडायला पाहिजे आहेत, ती पावलं पडत नाही आहेत. फसवाफसवी केली जाते, तोंडाला पानं पुसली जाते. म्हणून पुन्हा गेले 5 दिवस
मनोज जरांगे पाटील पाणीही घेत नाही आहेत, अन्नही घेत नाहीत आणि अतिशय त्यांची प्रकृती काळजी करावी अशी आपल्या सर्वांना काळजी वाटावी अशी आहे. तिथे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते सांगत आहेत, हे थोडक्यामध्ये काहीतरी वरवरची आश्वासनं द्यायची, भूलथापा द्यायच्या, असं मला चालणार नाही आणि मी पूर्णपणे माझं आयुष्य वेचणार आहे. माझे प्राण गेले तरी चालतील, पण मी मागे हटणार नाही हा त्यांचा इरादा आहे आणि त्यापासून ते हटणार नाहीत, कारण ते अत्यंत समर्पित आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, तळमळीचे कार्यकर्ते आहेत. यापूर्वीचे जे काही होते मराठा नेते, ज्यांना आपण मराठा समाजाचे काही नेते होते, त्यांना कोणत्या ना कोणत्या पक्षांनी आपल्याकडे वळवलं किंवा त्यांचा उपयोग केला किंवा ते त्यांचा या नेत्यांचा उपयोग करू शकले. काही जणांना काही फायदे मिळाले असतील नसतील, पण मनोज जरांगे पाटील यांना कोणीही असं फिक्स करू शकणार नाही. ते कोणापुढेही वाकणार नाही, झुकणार नाही, तडजोड करणार नाही. पारदर्शी पद्धतीने ते प्रत्येक गोष्ट लोकांसमोर करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोकांच्या समोर प्रत्येक गोष्ट चर्चा वाटाघाटी सगळे करत आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल संशय घेण्याचं कारण नाही. परंतु नवी मुंबईला जो म्हणजे मोठं आंदोलन जरांगेने केलं आणि एकनाथ शिंदे आले तिथे, त्यावेळी जी आश्वासनं देण्यात आली त्यामध्ये काही दम नव्हता आणि एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांना गंडवण्यात आलं, अशा प्रकारचं मत मी व्यक्त केलं होतं. आणि हा गंडवागंडवीचा अनुभव जरांगेंना आलेला दिसतो म्हणून ते पुन्हा उपोषणाला बसले. आता ते उपोषणाला बसल्यानंतर 5 दिवस झाले. आता 5 दिवस झाल्यावर इकडे काय अशोक चव्हाणांना घेण्याचा प्रयत्न चालला आहे, अमुक पक्षाला फोडण्याचा प्रयत्न चालला आहे, कोणाला राज्यसभेचं तिकीट जायचं, याच्यामध्येच सगळं लक्ष आहे सरकारचं किंवा सत्ताधारी पक्षाचं विशेषतः. परंतु त्यावेळी नारायण राणे यांनी, जे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. एखादा मस्तवाल किंवा मुजोर नेता, बेताल नेता कशा प्रकारची वाह्यात बडबड करू शकतो हे यावरून दिसते. नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, आज केंद्रात मंत्री आहेत, तेव्हा बोलताना संयम ठेवला पाहिजे. याचं भान त्यांना नसेल तर ते आणून देणं हे माझं काम आहे. यापूर्वी त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी धार्मिक द्वेष पसरवणारी विधानं केली होती. तेव्हासुद्धा मी देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलं होतं की त्यांना आवरा आणि खरं तर त्यांच्याविरुद्ध केसेस दाखल करण्यासारखी गोष्ट आहे, गुन्हे दाखल केले पाहिजेत. प्रक्षोभक वक्तव्य केली त्यांनी, धार्मिक म्हणजे जो सामंजस्य बिघडवणारी वक्तव्य त्यांनी केली आहेत, तेव्हा त्यांना आवरण्याची गरज आहे. पण केवळ आणि केवळ शिवसेनेवरती ते बोलता येत ना म्हणून त्यांना सोडलेले आज. पण भारतीय जनता पक्ष हा देशातला एक राष्ट्रीय पक्ष आहे, तेव्हा राष्ट्रीय पक्षांनी जबाबदारीने आणि संयमाने वागलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनी आता तरी त्यांना आवरलं पाहिजे असं माझं मत आहे. पण यानंतर इतकं सांगूनसुद्धा ते संयम बाळगायला तयार नाहीत. निर्भय बनो आंदोलनाचे एक प्रमुख आधारस्तंभ आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती पुण्यामध्ये हल्ला झाला. त्याचा मी त्याच क्षणी धिक्कार केला, त्याच्यावरती व्हिडिओ बनवला, त्याच्यावरती पोस्ट लिहिल्या. परंतु आणि सगळ्या देशातनं राज्यातनं त्याचा निषेध झाला. पण त्याच निखिल वागळेंना आणखीन धमकी देण्याची गोष्ट, आणखीन पुन्हा अत्यंत गंभीर पद्धतीने धमकी देणं हे नितेश राणे जे आमदार आहेत त्यांनी केलेलं आहे. आता या नितेश राणांना कोण आवरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ काही नेते आहेत ते सुद्धा याच्याबद्दल त्यांना नाराजी आहे त्यांच्या मनात, पण कोणी सांगायला धजावत नाही. भाजपच्या इतर नेत्यांनी, चंद्रशेखर बावनकुळे असतील, चंद्रकांत दादा, हे सगळेजण राणेंना घाबरतात का? का घाबरतात? ते कोण आहेत? ते त्यांना विचारायला पाहिजे. नितेश राणेंना किमान तुम्ही जाब विचारू शकता, पण असं कोणीही खुलासा विचारत नाही, जाब विचारत नाही त्यांना. आणि त्यांना सोडले, मोकाट सोडले. त्यांना काय वाटेल ते बोलता येते.
पण निखिल वागळे यांना नितेश राणे यांनी धमकी जी दिली आहे त्याचा मी निषेध करतो आणि त्याची गंभीर दखल गृह खात्याने आणि पोलिसांनी घेतली पाहिजे असं आवाहन करतो. आज विषय आहे तो मनोज जरांगे पाटील यांचा आणि त्यासंबंधी नारायण राणे काय म्हणाले बघा. ते म्हणाले मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यामुळे ते काहीही बडबड करायला लागले. त्यांना मी मराठ्यांचा नेता मानत नाही. कोण तुम्ही? मराठ्यांचा नेता माना न माना तुम्ही. ते मराठा समाजाचे मोठे नेते बनलेलेच आहेत. त्यांच्यामागे लाखो लोक आहेत. त्यांच्यासाठी जीव देण्याची तयारी असलेले सुद्धा अनेक तरुण आहेत. आज ते उपोषणाला बसलेले आहेत. तिथे बाया बापड्या पदराने डोळे पुसतायत. त्यांच्या प्रकृतीची त्यांना काळजी आहे. असंख्य लोक तिथे बसलेले आहेत, प्रार्थना करतायत मनोज जरांगे पाटील की यांनी उपोषण मागे घ्यावं, त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून. आणि मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला. कोण ते? आणि त्यांना नेता मानणारा नेता तुम्हाला कोण म्हणते? तुमचा पराभव झालेला आहे निवडणुकांमध्ये. तुम्ही कोण असं कोणी विचारलं तर चालेल का तुम्हाला? नारायण राणे केंद्रात मंत्री असतानासुद्धा संसदेमध्ये काही प्रश्नांमध्ये सुरुवातीलाच काही प्रश्न आल्यावरती तुम्हाला प्रश्नही कळाले नाहीत आणि मग लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सांगायला लागलं की प्रश्न वेगळा उत्तर वेगळं देत आहे तुम्ही. हसत आलं आहे तुमचं. केंद्रीय मंत्री म्हणून तुमच्या खात्यामध्ये तुम्ही काय काम केलं आहे हे सांगा ना लोकांना. आज तुमचं ज्या खात्यातलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं खातं आहे. त्या खात्यासाठी अहोरात्र काम केलं तर लघुउद्योगांचं हित होईल, रोजगार निर्मिती होईल. त्याच्याऐवजी तुम्ही उद्धव ठाकरे अरे तुम्हाला तुमचं काम आहे का ते? महिन्यातनं 1, 2, 4 वेळा त्यांनी टीका केली समजू शकते, पण तुमच्या खात्याचं काम तुम्ही काय करता याचा ताळेबंद ठेवा तुम्ही. दुसरी गोष्ट अशी, ते म्हणतायत की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले. आणि राणे काय म्हणतात, माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हालून दाखवावं, तेव्हा असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आता बघा, नरेंद्र मोदींना त्या सभा फिरू देणार नाही असं जेव्हा जरांगे म्हणाले तेव्हा त्यांचा तो उद्वेग होता. म्हणजे आमच्या मागण्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या, आता त्या आरक्षणाच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार महत्त्वाची भूमिका निभावू शकतं असं अशोक चव्हाण जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे प्रमुख होतं त्यांनीच सांगितलेलं होतं. आता अशोक चव्हाणांनी टोपी बदलल्यामुळे ते भाजपत गेल्यामुळे ते याच्याबद्दल काही बोलणार नाहीत कदाचित. पण मराठा आरक्षणासाठी म्हणजे पूर्ण आरक्षणाचीच मर्यादा वाढवणं हे काम केंद्र सरकार करू शकतं. जातवार जनगणना करण्याचं काम केंद्र सरकार करू शकतं. त्याबाबत नारायण राणेंनी प्रयत्न करावे ना. आणि मग ते काहीही होत नाही आहे अशा वेळी आणि माझंही काम आमच्याही मागण्यांची पूर्तता होत नाही आहे असं जरांगेंना वाटते. म्हणून ते उद्वेगाने म्हणालेत की मोदीजींना फिरू देणार नाही. यावर राणे म्हणतात की त्यांनी जागेवरून हलून दाखवावं. आता राणेंच्यापेक्षा आज संघटनात्मक ताकद जी आहे ते जरांगेंची भरपूर आहे. ते व्यवस्थित इकडून तिकडे हलवून दाखवतील आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. कारण नारायण राणेंनी अजितदादा यांना फिरू देणार नाही, मी बारामतीत जाऊन कार्यक्रम करतो, उद्धव ठाकरेंना फिरू देणार नाही, संजय राऊतांनी अंगरक्षक काढून घ्यावे, मग बघूया काय होतं ते, अशा पोकळ धमक्या त्या दिलेल्या आहेत. त्याच्या पलीकडे नारायण राणे काहीही करू शकत नाही. आणि इतक्या 70 क्रॉस केलेल्या एखाद्या व्यक्तीने 20-25 वर्षाच्या माणसाप्रमाणे किंवा नेत्याप्रमाणे बोलावं हे खरं म्हणजे अत्यंत लांछनास्पद आहे, दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी उद्धव ठाकरे यांना मी तिथे असतो तर कानफडत मारली असती असे उद्गार काढणं हे सुद्धा शोचनीय होतं. शोभणार बिलकुल नव्हतं त्यांना. पण त्याबाबत सुद्धा त्यांचं अप्रत्यक्ष समर्थन करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते तेव्हा करत होते, हे लक्षात घ्या. आता पुढे ते म्हणत आहेत की असली मराठ्यांची ताकद आम्ही दाखवू. असली मराठी कोण? असली मराठी आणि नकली मराठी
खोटे मराठे, खरे मराठे, हा काय प्रकार आहे? असली मराठ्यांची ताकद म्हणजे त्यांना असं म्हणायचं की आम्ही जे बडे श्रीमंत घरंदाज मराठे आहोत आणि बाकीचे गरजू आहेत, गरजवंत आहेत, गरीब आहेत, आम्ही मोठे, आम्ही श्रेष्ठ आहोत, असं काही नारायण राणेंना वाटते का? असली मराठे म्हणजे कोण? त्या आणि आपली अवकात ओळखावी. अवकात म्हणजे काय? त्यांची अवकात नाही आहे का मनोज जरांगे पाटील? तो फाटका माणूस आहे, तो बारका माणूस आहे, तो काही सत्ता मिळवून, काही पदं मिळवून, पैसे खाऊन गले लठ्ठ झालेला नाही आहे तो माणूस. आणि त्यांच्याबद्दल छगन भुजबळ साहेब वाटेल ते बोललेले आहेत की सासूरवाडीचे खातो, अमुक तमुक वगैरे, अत्यंत म्हणजे अशोभनीय अशा प्रकारचे. म्हणजे छगन भुजबळांसारख्या नेत्यांनी असं बोलता कामा नये होतं. जरांगेंनी सुद्धा छगन भुजबळांचा एकेरी उल्लेख करणं योग्य नाही असंही मी म्हटलं होतं. मी आता पुन्हा सांगतो तुम्हाला. परंतु जरांगे पाटील हा फाटका माणूस आहे. तो गरीब मराठ्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि भारतातली आणि महाराष्ट्रातल्या शेतीची दुरवस्था झाल्यामुळे, शेतीमधनं जगणं अशक्य झाल्यामुळे हे गरीब मराठे आरक्षणाच्या मागणीचा आग्रह धरतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांची परिस्थिती खरोखरीच आता बिकट झालेली आहे आणि तेच म्हणणं जे आहे ते मांडतायत ते. आता त्यामुळे अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत असंही ते म्हणाले आणि याच्याबद्दल जेवढा आपण निषेध करावा एवढा थोडा आहे. नाकातनं रक्त वाहत आहे त्यांच्या. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झालेला आहे आणि लवकरात लवकर ते बरे व्हावेत अशी प्रार्थना करण्याऐवजी राणेंसारखे लोक वाटेल ते बेतालपणे बोलत आहेत. हे मला इथे तुम्हाला सांगायचं आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे की याच्यापूर्वी नारायण राणे जरांगेंबद्दल काय म्हणाले होते की कायद्यातलं काय समजतं? कोण जरांगे? कायद्यातलं काय समजतं त्याला काय त्याचा अभ्यास आहे? आरक्षण घटनेच्या कुठल्या कलमातनं द्यावं, कोणाचं आरक्षण न काढता द्यावं, हे यांना काही कळतं का? म्हणजे जरांगेंना काही अक्कल नाही, अशिक्षित, अडाणी, बिनडोक माणूस आहे असं अशा प्रकारचे अत्यंत निषेध करावा असे उद्गार नारायण राणे यांनी काढले. याच्यामध्ये त्यांचा सत्तेचा जो मस्तवालपणा आहे तो वारंवार दिसून येतो. पत्रकारांशी सुद्धा बोलताना ते अत्यंत उर्मटपणे अनेकदा बोललेले आहेत आणि पत्रकारांनी त्याचा त्याच क्षणी निषेध केला पाहिजे, अजिबात न घाबरता, असं मी वारंवार म्हणालो आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरीत किंवा कोणाचाही एकेरीत उल्लेख करणं हे चुकीचं आहे, हेही मी बोललो आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये ते उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करतात, हेही अत्यंत वाईट आहे. अनेकांचा, मनोज जरांगेंचाही एकेरीत उल्लेख केला त्यांनी. नंतर ते म्हणाले की यांना आरक्षणातलं काय कळतं. आता मला सांगा तुम्ही, काँग्रेसमध्ये नारायण राणे होते त्यावेळी मराठा आरक्षणासंबंधी घाईघाईत एक समिती नेमण्यात आली. त्या समितीला घटनात्मक कुठलाही अधिकार नव्हता. अशी समिती नेमून त्यांनी आरक्षण देऊन टाकणं हेच मुळात संविधानात धरून नव्हतं. हे पूर्ण घटनेतल्या तरतुदीच्या विरोधात होतं आणि हे आरक्षण देऊन टाकलं राणेंनी. राणे हे काय अर्थशास्त्रज्ञ आहेत, संख्याशास्त्रज्ञ आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत? कोण आहेत राणे? राणे यांना त्या समितीचा अध्यक्ष केवळ मराठा आहेत म्हणून त्यांना समितीचं अध्यक्षपद दिलं. त्यांना संशोधनाची काय माहिती आहे? संशोधन प्रणाली माहिती आहे का? त्याच्या मेथड्स माहिती आहेत का? आणि ते जरांगेंना काय अक्कल आहे असं विचारतात. तुम्हाला काय समजतं मुळात? तुम्ही कोण आहात? तुमच्याकडे पैसे आहेत, पैशाच्या बळावर सत्ता मिळवली तुम्ही, पण म्हणून तुम्ही तज्ज्ञ आहात असं समजण्याचं कारण नाही. आता मी तुम्हाला सांगतो ते राणे काय काय म्हणाले ते. तर मी राणेंना जे 16% आरक्षण दिलं ते काही टिकलं नाही, टिकणारच नव्हतं ते, आणि ते आता जरांगेंना याच्यातलं काय कळतं असं म्हणाले. नंतर राणे समितीने दिलेलं आरक्षणच खोटं होतं. आणि दुसरी गोष्ट आहे की गरजवंत मराठा, गरीब मराठ्याची जी बाजू प्रकाश आंबेडकर घेतात, जरांगे पाटील तर त्यांचाच आवाज बनलेले आहेत. आणि राणे हे ज्या सरंजामशाही विरुद्ध, म्हणजे जे बडी घराणेशाही राजकीय घराणी असतील, सहकारातली घराणी असतील, त्यांनी शोषण केलं गरीब मराठ्यांचं.
त्यांच्या जमिनी लाटल्या त्यांना सावकारी पद्धतीने त्यांना लुटलं, त्यांचं शोषण केलं सर्व प्रकारे. त्यांचा केवळ फायदा घेतला त्यांनी आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे श्रीमंत किंवा सरंजामदार वर्ग जो आहे, जो जुलमी वर्ग आहे, त्या मराठ्यांविरुद्ध गरीब मराठ्यांच्या मध्ये सुद्धा असंतोष आहे आणि तोही असंतोष जरांगेंच्या या आंदोलनातनं प्रकट होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला इथे राणेंच्या घराणेशाहीबद्दल सुद्धा बोलायला लागेल. ज्या घराणेशाहीबद्दल सतत मोदीजी बोलत असतात ती राणेंची सुद्धा घराणेशाहीच आहे. राणेंना राज्यसभा तिकीट मिळालं नाही आहे, पण लोकसभेमध्ये ते निवडणूक त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे लोकसभेत ते, आत्ता राज्यसभेत ते आहेत, केंद्रीय मंत्री ते आहेत, त्यांचाच मुलगा आमदार आहे. ही घराणेशाही नाही. दुसरा मुलगा जो होता तो माजी खासदार आहे, त्यालाही तिकीट हवं आहे, त्याला विधानसभा हवी आहे, विधानसभा निवडणुकीचं तिकीट पाहिजे त्याला. म्हणजे त्यांना म्हणजे दुसरे राणे जे आहेत, नितेश राणे आणि दुसरे जे राणे त्यांना, आता निलेश राणेंना. आता गोष्ट अशी आहे की ही घराणेशाहीच आहे. आणि बघा, राणे म्हणतात की राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी एकनाथ शिंदेनी काय मागण्या सगळ्या मान्य केल्या, म्हणजे बहुतेक मागण्या जरांगेंच्या मान्य केल्या असं दाखवलं तरी त्यांनी. पण त्या मागण्या अशा प्रकारे मान्य करणं मला मान्य नाही. ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागासांवर अतिक्रमण केल्यास, म्हणजे ओबीसींच्या ताटात घुसल्यास, त्यांच्या म्हणजे मराठ्यांचं ओबीसीकरण करून किंवा कुणबीकरण करून मराठे हे कुणबीच आहे असं मानून आरक्षण मिळवणं म्हणजेच ओबीसींचा वाटा हिसकावून घेणं हे चुकीचं आहे. राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असं नारायण राणे म्हणाले होते. ज्यावेळी जरांगेंचं आंदोलन नवी मुंबईच्या तिथे एकनाथ शिंदेने तिथे येऊन त्यांना थांबवलं, ते आंदोलन ते थांबलं, त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा असंतोष झालेला नाही. उलट हे ओबीसींच्या नेत्यांनी सांगितलं काय काय केलं, पण ओबीसी नेत्यांनी आधी काय म्हणाले होते की शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबईत येऊ वगैरे, तसं काहीही झालं नाही. छगन भुजबळांची नुसत्या सभा होतात, पण त्या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही. त्यामुळे असंतोष निर्माण होईल असं जे राणेंना वाटलं होतं तसं झालं नाही. राणे त्याबाबत पत्रकार परिषद घेणार होते 29 जानेवारीला, पण अचानकपणे रद्द झाली ती राणेंची पत्रकार परिषद. राणेंना सांगितलं असेल त्यांच्या ज्येष्ठांनी, वरिष्ठांनी की ही पत्रकार परिषद घेऊ नका, कारण भारतीय जनता पक्षामध्ये काही एक शिस्त आहे, कोणी उठून वाटेल ते बोलावं असं खपून घेतलं जात नाही. चांगली गोष्ट आहे. आणि राणे जे बोलतात ते सुद्धा खपून घेतलं जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. आता राणे म्हणत आहेत की म्हणजे कोकणातले मराठे, तुम्हाला माहितीच आहे राणे काय म्हणाले होते की आम्ही 96 कुळी मराठे आहोत, आम्ही कुणबी बिणबी नाही आहेत. म्हणजे ते स्वतःला काहीतरी एक श्रेष्ठ समजतात. ही जी श्रेष्ठत्वाचा जो अहंकार आहे, त्यातून येणारा जो दर्प आहे, जी मुजोरी आहे, ती राणेंच्या या बोलण्यातनं वारंवार व्यक्त होते. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. दुसरं म्हणजे त्याच्या उलट मनोज जरांगे पाटील हा साधा भोळा शेतकरी समाजाचा प्रतिनिधी आहे. ते काय म्हणाले, मराठा वेगळा कुणबी वेगळा असं आपण समजतो, पण मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको असं राणे वगैरे लोकांचं म्हणणं आहे. पण जरांगे म्हणतात की राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज आरक्षण मागत आहे. कुणबी म्हणून घेण्यात काहीही वाईट नाही. कुणबी म्हणजे शेती करणारा, आमचा बाप शेती करतो, मग तो श्रीमंत मराठा असला तरीही शेतीच करतो. म्हणजे श्रीमंत मराठासुद्धा कुणबी आहे असं जरांगेंना म्हणायचं आहे. जे जमिनीवर मायभूमीवर राहणार नाहीत त्यांनी आरक्षण घेऊ नये. म्हणजे जे शेती करत नाही त्यांनी घेऊ नये, ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ नये असं जरांगे पाटील प्रथमपासून म्हणत आहेत. आणि ह्या प्रकारे उलट राणे कशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. आणि जरांगे हे किती अस्सल नेता आहेत. तो त्यांना एकनाथ शिंदेनी, त्यांना फडणवीसांनी गंडवलं असेल भलं, पण नेता अस्सल येतो. तो आपल्या पाठीराख्यांना, त्यांच्या मागे जो सगळा समाज आहे त्यांना तो कधीही फसवणार नाही. हे आत्तापर्यंतच्या त्यांच्या वागणुकीतनं त्यांनी दिसलेलं आहे. आता
यापूर्वी तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारे हे मनोज जरांगेंबद्दल बोलले, अत्यंत भयंकर वक्तव्य नारायण राणेंनी केली. तर काय काय त्यांच्या आता एका चिरंजीवानी म्हणजे निलेश राणे यांनी मला वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार असं वक्तव्य केलं होतं. जे माजी खासदार. उदय सामंत यांनी सांगितलं की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये लोकसभेचं त्यांच्या भावाला तिकीट हवं आहे. तेव्हा राणे म्हणाले की सूत्राचं पावित्र्य जपा, म्हणजे युतीच्या मंगळसूत्राचं, म्हणजे आता आपण युतीत आहोत तेव्हा पावित्र्य जपा. आणि उदय सामंत यांनी याच्यावरती काही भाष्य करू नये असा एक प्रकारे दमच दिला राणेंनी. नंतर कोकणात मुंबईकरांमुळे करोना पसरला अशा प्रकारचं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. नंतर नितेश राणे हे तर दुसऱ्या संदर्भात काय म्हणाला की आधी कार्यक्रम करा मगच फोन करा. कार्यक्रम म्हणजे चांगली अद्दल घडवा बडवा, कडेलोट करा. ते म्हणाले पोलीस आपलं काही अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा, पोलीस काही वाकडे करू शकत नाहीत, आपला बॉस सागर बंगल्यावर आहे असं नितेश राणे म्हणाले होते. हे राणे कुटुंब कशा प्रकारची भाषा करतं बघा. त्यांना संयम बाळगा असं आवाहन करूनही काहीही उपयोग होत नाही यातला. तर आता भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी तरी त्यांना सांगायला पाहिजे. आणि ते सांगत नसतील तर आमच्यासारखे लोक त्यांना आवाहन करणार. आपण आवाहन करू शकतो, नम्र आवाहन करू शकतो, कळकळीचं आवाहन करू शकतो. निदान मी असं इथे आवाहन करतो की जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना तरी त्यांनी सभ्यपणा ठेवावा, बेतालपणा करू नये आणि त्यांचा सन्मान ठेवावा मराठा समाजाचा. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य करताय त्यातून तुम्ही गरीब मराठ्यांचा किंवा सर्वसामान्य आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाचाही एक प्रकारे तुम्ही अपमान करताय. नारायण राणे, तुम्ही तुमचे शब्द मागे घेतले पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की जरांगे पाटलांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्या ज्या असल्या तरी मी जे गेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जेव्हा त्यांचं नवी मुंबईचं आंदोलन संपल्यानंतर ही गंडवागंडवी कशी आहे असं मी बोललो होतो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. त्यामध्ये काय आहे की जरांगे पाटलांनी ची मागणी आपल्याला माहिती आहे. तर अधिसूचनाचा मसुदा आलेला आणि अधिसूचनेच्या मसुद्यामार्फत जातीची एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आता तुम्हाला माहिती आहे की कुणबी सर्टिफिकेट म्हणजे अनेक मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या आणि 37 लाख कुणबी प्रमाणपत्र वितरित झाली असा दावा करण्यात आला. आता अनेक जणांचं म्हणणं असं आहे की हे सगळे दोन्ही दावे हे फुगवलेले आहेत, बोगस आहेत काही प्रमाणामध्ये. त्यामुळे त्याच्यावरती जरांगे पाटील यांनी सुद्धा विश्वास ठेवणं चुकीचं आहे असं म्हणणं. दुसरी गोष्ट आहे की आता मराठ्यांना कुणबी समजायचं, ती सर्टिफिकेट द्यायचं आणि मग आरक्षण द्यायचं एक प्रकारे मागल्या दाराने, असं छगन भुजबळांचंही म्हणणं आहे. त्यांची ती टीका आहे, त्यांची जी टीका असेल ती असेल. पण ही समस्या जर सोडवायची असेल तर आता काय आहे की नुसतं हे आता सगळे सोयऱ्याचा गोंधळ आहे याच्यामध्ये. आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी मनोज जरांगेंची होती ती मागणी पूर्ण होताना दिसत नाही आहे आता. अशा वेळी जर हे मागणी पूर्ण करायची असेल तर एक तर मी तुम्हाला सांगितलं की एक तर जात जनगणना केली पाहिजे आणि जर मराठा समाजाचा जेवढा टक्का असेल त्या प्रमाणात त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल असेल तो शास्त्रशुद्ध अहवाल असायला पाहिजे, ते सगळं न्यायालयात टिकलं पाहिजे. त्यामुळे हे झटकन होण्यासारखं नाही आहे. एकनाथ शिंदे जरी काहीही म्हणत असतील, फडणवीस म्हणत असेल की ओबीसी समाजाचा आरक्षणाला हा धक्का न लावता शिवरायांची शपथ घेऊन मी सांगितलं की तुम्हाला आरक्षण देऊ. मग ही शपथ घेऊन जर तुम्ही आरक्षण देऊ आणि दिलं आहे असं म्हणताय तर मग जरांगे उपोषणाला का बसले, त्यांना उपोषणाला बसायची वेळ का आली हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशावेळी सरकारने केवळ मराठा आरक्षणाचं भिजत गुंड पुढे ढकलणं. आता मी तुम्हाला सांगतो, आत्ता महाविकास आघाडी सरकार असतं तर यांनी किती आदळआपट केली असती, किती कशी पेटवापेटवी केली असती, की काड्या केल्या असत्या या लोकांनी, हे लक्षात घ्या तुम्ही. मग आज मनोज जरांगे
जर अस्वस्थ असताना आरक्षणाचा जो प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा, तो मात्र तसाच राहिलेला आहे. 3 चाकी ही मोठं ताकदीचं सरकार आहे, महाशक्तीचं सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. असं असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. मनोज जरांगे यांना पुन्हा एकदा उपोषण करून त्यांच्या प्रकृतीला पुन्हा उपोषण केल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, कायमस्वरूपी काही त्रास होऊ शकतो. असं असताना त्याबाबत प्रामाणिकपणे काही त्यांना प्रतिसाद न देता नारायण राणेसारख्यांनी त्यांना दमदाटी करणं, त्यांच्याबद्दल डोकं फिरलं आहे म्हणून म्हणणं हे अतिशय संतापजनक आहे. त्याचा निषेध व्हायला पाहिजे. तो निषेध मी करतो आहे. आणि गोरगरीब मराठा समाज जो आहे, ज्याला आरक्षण पाहिजे, जो लढतो आहे, समर्पित भावनेने लढतो आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या या मागे तो ठामपणे उभा आहे, तो सगळा समाज नारायण राणे यांच्या या उद्गारामुळे अस्वस्थ असेल यात शंका नाही. मी पुन्हा एकदा नारायण राणेंचा या प्रकरणात धिक्कार करतो आणि आपल्याला आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल जरूर पहा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. इथेच थांबतो. नमस्कार.